येथून पुढच्या प्रत्येक पाटण नगरपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा. पाटण नगरपंचायत निवडणुकीतील काँग्रेस पक्षातील अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ पाटण शहरामध्ये जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी पंचनामा न्यूजच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा काय म्हणाले ते आपण सविस्तर घेतलेल्या मुलाखतीतून जाणून घेऊया. काय झालं की पहिल्यांदा मुळातच मी मुख्यमंत्री असताना सर्व छोट्या ग्रामपंचायती जिथं तालुका मुख्यालय आहे अशा ठिकाणी मी नगरपंचायती केले होते. 143 ठिकाणी एका दिवसामध्ये निर्णय घेतला. राज्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती त्या ठिकाणी तालुका होता, तालुका मुख्यालय अशा ठिकाणी त्यांना मी नगरपंचायतीचा दर्जा दिला. त्या अनुषंगानं आज पाटणची पहिली नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. निवडणूक होईल का नाही, ओबीसीचा मुद्दा आहे, त्यामुळे सगळं अनिश्चितता होती. आम्ही तयारीला लागायला आम्हाला वेळ झाला. एकदम अचानक निवडणूक घ्यायचा. आम्हाला वाटलं होतं की निवडणूक मार्च एप्रिलमध्ये होईल, पण आमचा निर्णय झालेला आहे पक्षाचा की प्रत्येक निवडणूक यापुढची महाराष्ट्रातली काँग्रेस पक्ष स्वतः स्वबळावर लढेल. जरी एका बाजूला आमचं महाविकास आघाडीचं सरकार असेल, त्या सरकारचा काँग्रेस काम करत असला तरी शेवटी पक्ष वाढवणं, पक्षाचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढतो. आता पाटणमध्ये आमची फार मोठी ताकद नव्हती, मला माहिती आहे, पण मला विश्वास आहे की आम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर हळूहळू ती ताकद वाढेल. म्हणून आम्ही त्याला खाली घेण्याचा केला सुरुवात केलेली आहे. जरी प्रातिनिधिक स्वरूपात काही उमेदवार उभे असले तरी आमच्या हाताचं चिन्ह हे पाटणमध्ये गेलं पाहिजे असा अपेक्षा आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने निवडणुका लढवू.